दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी कान वाजवितो बासरी। कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी। यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी ओ एक बाणाचा एक रामाच्या बाणाचा आले आयला आयला माझ्या
सेवा मंडळ प्रणित स्वामी समर्थ मठ कांजूरमार्ग याची आपली आध्यात्मिक आणि पावसाळी अशी सहल आपण आयोजित केली होती आणि आयोजित करण्यामध्ये आपण बरेच ठिकाणी स्पॉट वगैरे बघितले होते, परंतु आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी इथे आपण एकदा येऊन गेलो होतो त्यांच्या घरी मनोहर देशमुख आणि अभिषेक देशमुख यांच्याकडे आपण येऊन गेलो होतो. पण त्यांनी आपल्याला सांगितलं की इथे आपल्याकडे एक जवळ चांगला रिसॉर्ट आहे आणि आपल्याकडे आपली पिकनिक अशी असते की एक दिवस आपण पिकनिक आपली भजन वगैरे दुसऱ्या दिवशी रिसॉर्ट. तर अशासाठी आपल्याला योग्य असं ठिकाण जे होतं ते अभिषेक आणि ह्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपण इथे आलो आणि त्या लोकांनी आपले जो इथे स्वागत केलं. म्हणजे आपण एकदा तो येऊन गेलो होतो, आता त्यांनी सांगितलं की आता घर पण आपलं छान बनवलं आहे, तुम्हाला राहायची पण कुठे गरज नाही, आपल्या घरीच आपण राहूया. गेल्याला आपण पालीला त्या भक्तनिवासमध्ये राहिलो होतो, त्यांनी सांगितलं सगळी सोय आपल्या घरी होईल आणि हे म्हणजे आपुलकीनी नुसतं म्हणजे कोण तरी बोलवतं असं नाही, तर जे तुम्ही सगळ्यांनी या. आणि प्रत्येक 2 दिवसांनी फोन असायचा, काका किती तयारी झाली, आता काय करू, किती लोक येणार आहेत, किती गाद्यांची व्यवस्था पाहिजे, काय पाहिजे, त्यांनी सर्व विचारून आपली एवढी अत्यंत चांगली अशी सोय केली. तर खरोखर आणि विशेष म्हणजे त्यांनी परत सांगितलं तुम्ही नेहमी इथे या, त्यांचे ते आमंत्रण खरोखर एवढी मित्रप्रेमासाठी एवढी निस्वार्थीपणे सेवा करणं म्हणजे खरोखर की आपल्या सगळ्यांचा धडा घेतला पाहिजे की मैत्रीमध्ये काय असतं. मैत्री ही अशी आहे की मैत्रीमध्ये आपण काहीही करू शकतो. जर मैत्रीची ही ताकद आहे तर आपण सगळ्यांनी एकमेकाची मैत्री अशी जोडून ठेवा. आणि या अभिषेक आणि मनोहर देशमुख कुटुंबीय यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोलून काय होणार नाही, परंतु तरी सुद्धा तर त्यांनी आपली एवढी चांगल्या प्रकारे सोय केली. रात्रीची जेवणाची भजनाची भजन आपण केलं, त्याच्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत गाणी बोललो. हे सर्व म्हणजे त्यांच्यामुळेच आपल्या इथे शक्य झालं आणि आपण जास्तीत जास्त त्याचा आनंद घेऊ शकलो. आणि अशाच प्रकारे आपल्या यांच्या इथे जसं नाही पण दुसऱ्या सर्व आपण अशाच सहली अरेंज करू आणि त्यासाठी सर्वांनी असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.